तिनं गाडी घेतली स्कूटी. तिला म्हटलं माझ्याकडे 1 रुपया मागाय नाही. ती काय डॉक्टर इंजिनियर नाही. ते असंच शेताबातात इकडलं तिकडलं ही विक माळावं विक ते विक असं. म्हटलं तुझं तो पैसे साठवून तुझं तू गाडी घे. तिनं स्कूटी घेतली. नुसतं स्टँडला यायला लागलं. मला गाडी यायला लागली म्हणून सगळ्यात सांगत सुटली. गाडी अशा हाणत होती. 3ऱ्या अवस्थेतला दारोडा चालतो का नाही. मला ग्रामसभेत बोलवला आणि पुन्हा मध्येच मला फोन केला. म्हणली गाडीच काहीतरी फुडलं मोडलंय, गाडी लचालचा करायला लागली. आयला म्हणजे हिने काय झाडाबिडाव घातली का काय म्हणून जाऊन बघायला गेलो तर ही करंजी खाली बसल्या डाळीचा पाला तोडत एवढा ढीग लावला होता. गेलो बघितलं तर पुढलं चाक पंक्चर होतं. अगं म्हणलं पंक्चर आहे मोडलं आणि बिडलं पोटात गोळा या जोगा बोलतेस. तुला ढकलायची नव्हती तर चाक काढायचं आणि पंक्चर काढून आणायचं. मला म्हणली चाक काढा येते. म्हणलं अगं स्कूटीचं पुढचं चाक काढायचं अवघड आहे. मला म्हणते गाडी उलटी कुठं करा येते. आता माझ्या गाडीपेक्षा तिच्या गाडीला तेल ज्यादा लागतं. इतकं फिरत्या पाहुणं पै जत्रा यात्रा. आम्ही घरात भेटतच नाही. असंच कुठं पंपावर भेटतो. बाहेर फिरणार म्हणलं की पाहुणं पै बघितलं पाहिजे ते का नाही. हे सगळं बघितलं पाहिजे ना. कोणीतरी बघितलं पाहिजे का नाही सांगा. मग जर तुम्ही करत झालं आणि पुरुषांना सुद्धा सांगतो, हात जोडून सांगतो, खंडोबाची यात्रा आहे. ज्या दिवशी ह्या महिला बाहेर पडतील, ह्या महिला घराच्या कर्त्या होतील. तुम्ही बी दूध डेअरी ना, तुम्ही बी बघा लेडीजचं जर असेल जर नाव पुस्तकावर तर दिवाळीला एक भेट वस्तू द्या म्हणजे त्यांना महत्व येईल. काय चुकीचं आहे हो. जे महिलेचं दूध येतंय महिलेच्या नावानं त्यांना दिवाळीला एक महिलांच्यासाठी छोटीशी काय तर भेटवस्तू ठेवा म्हणजे त्यांना महत्व होईल. दुधाचं पैसे शेताचं पैसे तुमच्याकडे आलं हुरूप येणार आहे का नाही सांगा. आपण पैसे साठवायला शिकलं पाहिजे. 4 रुपये आलं पाहिजे. ती जगण्याची मजा घेतली पाहिजे माय माऊली.